नमस्कार, मी प्रवीण जोशी. मंडळी, आज चैत्र शुद्ध पंचमी शके 1946 सादर करीत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. नागरिकांची जीवितहानी टाळण्याच्या दृष्टिकोनातून 15 एप्रिलपासून अनधिकृत बांधकामं हटवण्याची मोहीम पुन्हा एकदा सुरू करण्याचं महानगरपालिका आयुक्तांचे आदेश. कोळसेवाडी पोलिसांनी नागरिकांच्या सुरक्षेसाठी सुरू केलं माझं ठाणं सुरक्षित ठाणं पायलट प्रोजेक्ट ॲप. आणि ठाणे लोकसभा मतदारसंघातून आमदार संजय केळकर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच. आमच्या फेसबुक पेज, यूट्यूब चॅनल आणि संकेतस्थळाला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्रीस्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे लोकसभा मतदारसंघातून आमदार संजय केळकर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष तिढा निर्माण झालाय. या तिढ्यामुळे महायुतीच्या जागा वाटप अद्याप रखडलाय. भारतीय जनता पक्ष हा मतदारसंघ आपल्याकडे खेचून घेण्यासाठी प्रयत्न करतोय, तर मुख्यमंत्री हा मतदारसंघाची शिवसेनेकडेच राहावा यासाठी प्रयत्नशील आहे. अगदी 2 दिवसापूर्वीच आमदार संचालक साहेब केळकर यांनी पक्षानं आदेश दिल्यास आपण स्वतः निवडणूक लढवण्यास तयार असल्याचं सूतोवाच केलं. मात्र मिळालेल्या माहितीनुसार या मतदारसंघातून संजय केळकर यांनाच उमेदवारी मिळण्याची शक्यता व्यक्त होते. सध्या या मतदारसंघात ज्या नावांची चर्चा आहे त्यामध्ये संजय केळकर यांचं नाव उच्च आहे. मात्र संजय केळकर यांच्या बाबत देखील नाराजी असल्याचं सांगितलं जातं. त्यातच ठाणे महानगरपालिकेच्या कारभारावर संजय केळकर यांनी जोरदार टीका केली आहे. त्यामुळं त्यांच्या नावाला कितपत मंजुरी मिळेल याबाबत साशंकता आहे. पण हा मतदारसंघ जिंकण्यासाठी संजय केळकरच योग्य उमेदवार ठरू शकतील अशी चर्चा. त्यामुळं त्यांना या मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून शहरातील विविध प्रभाग समिती अंतर्गत राबवण्यात येत असलेल्या सर्वंकष स्वच्छता मोहिमेत नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा असून नागरिकांचं सहकार्य प्राप्त करणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे स्वच्छता मोहीम अधिक व्यापक प्रमाणात राबवण्यासाठी प्रत्येक विभागातील स्वयंसेवी संस्था, नागरिक यांनी या मोहिमेत सहभागी व्हावं. ही मोहीम सातत्यानं सुरू ठेवावी अशा सूचना आयुक्त सौरभ राव यांनी दिल्या. ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रात सर्वंकष स्वच्छता अभियान प्रत्येक प्रभाग समितीमार्फत सुरू असून वागळे प्रभाग समिती कार्यक्षेत्रात आयुक्त सौरभ राव यांच्या उपस्थितीत ही मोहीम राबवण्यात आली. वागळे इस्टेट परिसरातील किसन नगर इथून या सर्वंकष स्वच्छता अभियानाला सुरुवात झाली. या ठिकाणी असलेल्या सार्वजनिक शौचालयाची आयुक्त सौरभ राव यांनी पाहणी करून शौचालयाच्या आजूबाजूच्या परिसरात असलेल्या राडारोडा तसंच कचाकोंडीतील कचरा हा नियमितपणे उचलला जावा आणि शौचालयाचा परिसर स्वच्छ ठेवण्याचे निर्देश संबंधित स्वच्छता निरीक्षकांना दिले. शौचालयात नियमित पाणी असेल याचीही काळजी घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. रोड नंबर 22 मधल्या किसननगर आदिवासी गार्डन, संप आणि पंप हाऊस परिसराची त्यांनी पाहणी केली. तसंच गार्डनमधील नादुरुस्त असलेली लहान मुलांची खेळणी तातडीनं दुरुस्त करण्याच्या सूचना दिल्या. किसननगर मधल्या नाल्याची पाहणी करत असताना पावसाळ्यापूर्वी नाल्याची साफसफाई होईल या दृष्टीनं कार्यवाही करावी. तिथल्या कचरा वेचक महिलांशी आयुक्तांनी संवाद साधला असताना या महिलांनी त्यांना भेडसावत असलेल्या समस्या, तुटपुंज वेतन याबाबत व्यथा मांडल्या. कचरा वेचक महिलांनी उदरनिर्वाहासाठी नियमित रोजगार मिळावा अशी मागणी आयुक्तांकडे केली असता याबाबत समाज विकास विभागाच्या योजनांची माहिती घेऊन कचरा वेचक महिलांना रोजगार मिळेल या दृष्टीनं विचार विनिमय करावा अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी दिल्या.
किसननगर इथं ठाणे महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक 23 आणि 102ला त्यांनी भेट दिली। यावेळी शाळेच्या संगणक कक्षाला भेट देऊन तिथल्या शिक्षकांशी त्यांनी संवाद साधला। सत्यस्थितीत शाळेत विद्यार्थ्यांसाठी डी मार्टच्या माध्यमातून उन्हाळी शिबिर सुरू असून या शिबिरातील विद्यार्थ्यांशी त्यांनी चर्चा केली। शिबिरात काय काय शिकवलं जातं, मुलांना काय शिकायला आवडेल असे प्रश्न विचारून विद्यार्थ्यांनी त्यांनी मनमोकळा संवाद साधला। विद्यार्थ्यांनी देखील आयुक्तांना विचारलेल्या प्रश्नांना मनमोकळेपणाने उत्तर दिली। तसंच त्यांनी रेखाटलेल्या चित्रांचं आयुक्तांनी कौतुक केलं। लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होऊन आपला मतदानाचा अधिकार बजावावा यासाठी संपूर्ण शहरात नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येते आहे। ठाणे महानगरपालिकेच्या किसननगर शाळा क्रमांक 23 मध्ये मी मतदानाचा हक्क बजावणार असा फलक लावण्यात आला असून त्याद्वारे स्वाक्षरी मोहीम राबवण्यात येते। महानगरपालिका आयुक्त सौरव राव यांनी देखील या फलकावर आपली स्वाक्षरी करून या मोहिमेत सहभाग घेतला। तसंच उपस्थितांना मतदान करण्याचा संदेश दिला। या मोहिमेत अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, प्रशांत रोडे तसंच महानगरपालिकेच्या इतर अधिकाऱ्यांनी देखील स्वाक्षऱ्या करून आपापला सहभाग नोंदवला। जिल्हा निवडणूक कार्यालयाकडून आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान प्रक्रियेत मतदारांचा सहभाग वाढवण्यासाठी स्विच अंतर्गत मतदान जागृती करता विविध उपक्रम राबवले जात आहेत। शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यमातून मतदान जागृती व्हावी यासाठी ठाणे महानगरपालिका क्रमांक 23 मध्ये स्वाक्षरी मोहीम फलक लावण्यात आला असून शाळेत येणारे शिक्षक पालक मतदानाचा हक्क बजावणार असल्याबाबत फलकावर स्वाक्षरी करत आहेत। आज महानगरपालिका आयुक्त यांनी देखील या स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होऊन मतदान करण्याबाबत नागरिकांना आवाहन केलं। ठाणे पोलीस आयुक्त यांच्या आदेशानुसार कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी पोलिसांनी माझे ठाणे सुरक्षित ठाणे हा पायलट प्रोजेक्ट राबवायला सुरुवात केली। या संदर्भात कोळसेवाडी पोलीस स्टेशनमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांनी ही माहिती दिली। या पायलट प्रोजेक्ट अंतर्गत पोलीस स्टेशनच्या हद्दीतील 100 संवेदनशील ठिकाणी ज्यामध्ये बस स्टँड, रेल्वे स्टँड, पुतळे इत्यादी आहेत, काही ठिकाणी 2 समाजामध्ये तणाव असेल, महिलांना असुरक्षित वाटेल अशा काही जागा आहेत। अशा एकूण 100 जागावर पोलिसांनी काही फिक्स पॉइंट केलेले आहेत। जे फिक्स पॉइंट्स आहेत त्या सर्व ठिकाणी बीट मार्शल आणि पेट्रोलिंग मोबाईल तसंच कर्मचारी हे त्या ठिकाणी जाऊन चेक करणार आहेत। पोलीस त्या परिसरातील परिस्थितीचा फोटो त्याचबरोबर स्वतःचा सेल्फी टाकतील। त्यामुळे ज्या लोकेशनला त्यांना पाठवलेलं आहे त्या ठिकाणची आत्ताची परिस्थिती काय आहे ते दिवसातून पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना समजत राहील। पोलीस कर्मचाऱ्यांना दिवसातून एकदा आणि रात्रीतून एकदा असं 2 वेळा भेट द्यायची आहे। या पुढील घडामोडी एका छोट्याशा ब्रेक नंतर कुठे जाऊ नका, पाहत रहा फक्त ठाणे वार्ता। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या।
अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. कल्याण पश्चिमेकडील चिकनघर एव्हरेस्ट नगर परिसरात मागील दिवसापासून कमी दाबानं पाणी पुरवठा होत असून अनेक पाईपलाईन्स कोरड्या पडल्या, त्यामुळे परिसरातील चाळीत राहणाऱ्या रहिवाशांचे खूप हाल होत आहेत. या परिसरात वेगानं वाढणाऱ्या गृहसंकुलांना जुन्याच पाईपलाईनवरून पाणी पुरवठा केला जात असल्यानं पाण्याचं दुर्भिक्ष्य निर्माण झाल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. यामुळेच या परिसरातील पाणी टंचाई सोडवण्याच्या मागणीसाठी स्थानिक महिलांनी ठिय्या आंदोलन केलं. यानंतर पालिकेवर मोर्चा काढण्याचा इशारा त्यांनी दिला. याची माहिती मिळताच पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीनं या परिसराची पाहणी करून पाणी पुरवठा नियमित करण्याचं आश्वासन दिलं. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरात 25 ठाणे लोकसभा मतदारसंघांतर्गत 148 ठाणे विधानसभा मतदारसंघ स्वीप पथकाद्वारे मतदानाची टक्केवारी आणि मतदान जनजागृती करण्यासाठी SBI मुख्य शाखा ठाणे इथे मतदान जनजागृती कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. लोकसभा निवडणुकीच्या कालावधीत मतदारांना जागृत करून भारतीय लोकशाही मजबूत करणं आणि प्रत्येक नागरिकानं भारतीय लोकशाहीचा मुख्य घटक म्हणून आपला मतदानाचा मूलभूत अधिकार बजावणं हे अत्यंत आवश्यक आहे. याविषयी बँकांमधील कर्मचारी आणि ग्राहक वर्ग यांना योग्य ते मार्गदर्शन करण्यात आलं. या कार्यक्रमात मतदान जनजागृती संबंधित घोषवाक्यांद्वारे घोषणा देखील देण्यात आला. बँकेमधील कर्मचारी वर्गानं घोषणा असलेलं पोस्टर उंचावून मतदान विषयी जागृती केली. बँकेमध्ये येणारा ग्राहक वर्ग मोठ्या उत्साहानं मतदान जनजागृती कार्यक्रमामध्ये सहभागी झाला होता. मतदान जनजागृती कार्यक्रमात सहभागी असणाऱ्या प्रत्येक कर्मचारी आणि ग्राहक वर्गाला मी मतदान करणारच, आपणही आपल्या मतदानासाठी सज्ज राहा अशा आशयाचं मजकूर असलेले आणि त्यावर मतदान दर्शवणारे माहितीपत्रकाचं वितरण करण्यात आलं. सर्वांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांना, नातेवाईकांना आणि तुम्ही राहत असाल त्या आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करावं आणि सर्वांनी न चुकता 20 मे रोजी अवश्य मतदान करावं असं आवाहन सर्व कर्मचारी आणि ग्राहक वर्गाला करण्यात आलं. धोकादायक इमारती रिक्त करण्यासाठी तसंच आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या व्यवस्थेसाठी प्रमाणित कार्यपद्धती तयार करण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्त सौरव राव यांनी दिले. नैसर्गिक आपत्ती निवारण आणि नागरिकांची जीवितहानी टाळण्याच्या दृष्टिकोनातून 15 एप्रिलपासून अनधिकृत बांधकामं हटवण्याची मोहीम पुन्हा एकदा सुरू करण्याच्या सूचना देखील राव यांनी दिल्या आहेत. महानगरपालिका आयुक्त सौरव राव हे प्रत्येक प्रभाग समिती कार्यालयाला भेट देऊन तिथल्या कार्यपद्धती जाणून घेत आहेत. या उपक्रमात आयुक्त राव यांनी मुंब्रा आणि दिवा या 2 प्रभाग समितींची माहिती घेतली. गेल्या 15 महिन्यात मुंब्रा भागात अनधिकृत बांधकामांची संख्या 40 होती. त्यापैकी 8 इमारती पाडण्यात आल्या. 14 इमारती पाडण्याची कार्यवाही सुरू आहे. 18 इमारतींमध्ये कुटुंब राहत आहेत. मुंब्रा इथल्या जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतींची संख्या देखील मोठी आहे. त्यात अति धोकादायक 6 इमारती आहेत. त्यापैकी 4 इमारती रिकाम्या असून 2 अजूनही व्याप्त आहेत. 100 धोकादायक इमारती असून त्यातील 8 इमारतींची दुरुस्ती झाली आहे. 23 इमारतींचं स्ट्रक्चरल ऑडिटचं अहवाल आले असून त्या दुरुस्त करण्यासाठी नोटिसा देखील देण्यात आल्या. 57 इमारतींचं दुरुस्ती काम संथ गतीनं सुरू आहे, तर 9 ठिकाणी काम सुरू झालेलंच नाहीये. 3 इमारती रिक्त करण्यात आल्या आहेत. 350 इमारतींची त्या व्याप्त असतानाच दुरुस्ती करायच्या आहेत, तर 884 इमारतींची किरकोळ दुरुस्ती आवश्यक आहे. मुंब्रा इथल्या एकूण 66 धोकादायक इमारतींबाबत तातडीनं निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. या इमारतींची सहाय्यक आयुक्त आणि कार्यकारी अभियंता यांच्या टीमनं तातडीनं पाहणी करावी असे निर्देश आयुक्त राव यांनी त्या बैठकीत दिले. ज्या इमारतीच्या स्ट्रक्चरल ऑडिटचा अहवाल परस्पर विरोधी आले आहेत त्या इमारतींची पाहणी स्ट्रक्चरल ऑडिटर, महानगरपालिकेनं नियुक्त केलेले त्रयस्थ ऑडिटर्स यांनी संयुक्तपणानं करून आपापला अहवाल द्यावा. येत्या काही दिवसात ही कार्यवाही पूर्ण करावी असं देखील आयुक्तांनी स्पष्ट केलं. जे स्ट्रक्चरल ऑडिटर दिशाभूल करणारा अहवाल देतील त्यांच्यावर जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्यात येईल असं देखील आयुक्तांनी स्पष्ट केलं. हवामान खात्याच्या अंदाजानुसार येता पावसाळा हा नेहमीपेक्षा वेगळ्या घाटणीचा असण्याची शक्यता आहे.
कमी काळात मोठा पाऊस असं त्याचं स्वरूप असू शकेल, त्याची वारंवारता देखील अधिक हे लक्षात घेऊनच आपत्कालीन व्यवस्थापन करावं लागणार आहे। त्यामुळे विशेष करून मुंब्रा भागात पर्यायी निवास व्यवस्था, भोजन व्यवस्था, वाहतूक व्यवस्था यांचं तपशीलवार नियोजन करावं लागणार आहे। त्यासाठी स्वतंत्र नोडल अधिकारी नियुक्त करावा, स्वयंसेवी संस्थांचं नेटवर्क, खाजगी बांधकाम व्यावसायिकांची यंत्रसामुग्री यांची माहिती घ्यावी, काळजी घ्यावी आणि तात्काळ प्रतिसाद देणं हे आपल्या हाती आहे, ते आपण काटेकोरपणानं करावं असं देखील आयुक्त राव यांनी यावेळी सांगितलं। गेल्या 15 महिन्यात दिवा इथल्या 273 अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली, त्यात 187 इमारती अजूनही व्याप्त आहेत। 32 इमारती पाडण्यात आल्या तर 54 अव्याप्त इमारती निष्कासन करण्याची कार्यवाही सुरू आहे। अति धोकादायक किंवा धोकादायक स्थितीत एकही इमारत दिवा इथं नाही। 67 इमारतींना मोठ्या तर 585 इमारतींना किरकोळ दुरुस्तीच्या नोटिसा देण्यात आल्या। बैठकीनंतर आयुक्त राव यांनी कौसा इथल्या स्वातंत्र्य सेनानी हकीम अजमल खान रुग्णालयाची पाहणी केली। तिथं सध्या सुरू असलेल्या ओपीडी सेवांची पाहणी केली। तसंच नियोजनबद्ध काम करून हे रुग्णालय पूर्ण क्षमतेनं लवकरात लवकर कार्यान्वित करण्याच्या सूचना आयुक्त राव यांनी दिल्या। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या ईमेलवर कळवू शकता। ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा, नागरिकांची जीवितहानी टाळण्याच्या दृष्टिकोनातून 15 एप्रिल पासून अनधिकृत बांधकामं हटवण्याची मोहीम पुन्हा एकदा सुरू करण्याचं महानगरपालिका आयुक्तांचे आदेश। कोळसेवाडी पोलिसांनी नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सुरू केलं माझं ठाणे सुरक्षित ठाणे पायलट प्रोजेक्ट ॲप आणि ठाणे लोकसभा मतदारसंघातून आमदार संजय केळकर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता। या होत्या ठाणे वार्ता। आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण आमच्या ठाणेवार्ता.in या संकेतस्थळाला फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या। तर मग पुन्हा भेटूया पुढल्या बातमीपत्रात, फक्त श्री स्थानक वाहिनीवर। धन्यवाद।